सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा शिवजन्मोत्सव मौजे अंजनपूर कोपरा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड। प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर।
लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा दीनानाथ पद्मनाभा सुख वसे तुझे पायी मज ठेवीत ठाई माझी अल्प ही वासना तू तो उदाराचा सुख वसे तुझे पायी मज ठेवीत ठाई तुका म्हणे भोगे तुका म्हणे भोगे पीडा केली धाम वेगे सुख वसे तुझे पायी मज ठेवीत ठाई समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांसिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्पुर दिक्प्रदेशं विधिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम शुक्लं ब्रह्म विचारसार परमाद्यं जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं भयदां जाढ्यन्धकारां पहां हस्ते
शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासो भटा जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांशधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता विठ्ठल लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा सुख वसे तुझे पायी मज ठेवी तये ठाई कशाचा तरी आवाज येतो. प्रस्तुत कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला भंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदी महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते या जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या स्वतःच्या संसाराची पूर्ण आहुती देणारे जगवंत जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्री गुरु किंबहुना राजांनाही उपदेश करणारे राजे आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे. आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे. पण तुमच्या हातामध्ये ढाल आणि समशेर असणं हा तुमचा परमार्थ आहे. असा उपदेश करणारे वैराग्यराग्रसिक संत शिरोमणी संत श्रेष्ठ श्री तुकोबारा यांचा चार चरणाचा उत्कृष्ट बहुतेकांच्या परिचयाचा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या समोर पारमार्थिक स्वरूपाची मागणी करणारा भंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा तो असा परमपुरुष परमात्मा परमाराध्य रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने सकल संतांच्या कृपाशीर्वादाने गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध सर्वांच्या मार्गदर्शनाने तरुण मंडळीच्या पुढाकाराने आणि अथक परिश्रमाने संपन्न होत असलेला स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आयोजित श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आणि 2 दिवसाची ही कीर्तन रूपी आयोजन कीर्तनाचं आयोजन त्यातील मागणीपर सेवा माझ्या वाट्याला निजागराची सेवा तसं सप्ताह हा जरी कथेचा असला पण सप्ताहच या ठिकाणी रात्री कथेचं आयोजन उद्या काला म्हणून अगोदरच्या दिवशी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे मागणीपर प्रकरणातील अभंगच निवडलेला आहे. कारण संप्रदायाने नियम जे घालून दिले त्या नियमाच्या अनुषंगाने काल्याच्या आधीचा दिवस हा मागणीपर प्रकरणातीलच असावा. आता 7 दिवस आपण भगवंताची सेवा केली. आता आपल्याला मागण्याचा अधिकार प्राप्त झाला. आता मागायला काय हरकत नाही. कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त पंचक्रोशीतून आलेली सर्व भजनी मंडळी परिसरातून आलेले सर्वच कीर्तनकार प्रवचनकार कथाकार ज्यांच्या गोड पंचपदीने कीर्तनाचा गोड प्रारंभ झाला ज्यांचा आवाज महाराष्ट्राला वेड लावणार आहे असे हरिभक्ती पारायण गाणं कोकिळा संगीत विशारद ओंकारजी महाराज जगताप या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांना धन्यवाद देते. सुरुवातीची अत्यंत सुंदर चाल ज्यांनी गायली असे हरिभक्ती पारायण परम आदरणीय पितृतुल्य असणारे भगवानजी महाराज शिंदे संगीत विशारद या ठिकाणी उपस्थित आहेत. लातूरकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी बाबांनी धन्यवाद देईल. आणि त्याचप्रमाणे अगदी मृदंगाची सुंदर साथ करणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंग वादक मृदंग विशारद मृदंग मार्तंड म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. काय हातात जादू आहे दादांच्या. मला वाटलं डीजे सुद्धा फिका पडेल. हरिभक्ती पारायण परम आदरणीय मृदंग विशारद सुजितजी महाराज शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. मला असं राहून राहून का वाटतं ओंकार महाराज तुमच्यासारखी मंडळी खरं तर पृथ्वीवरची नाहीतच. कदाचित तुम्हाला शाप प्राप्त झालेला असा म्हणून तुम्ही स्वर्गातून खाली आलेले असावे.
कधी देवाकडे खरं तर मला मागण्याचा जर अधिकार प्राप्त झाला तर एकच मागेल बरं का, मरून या जावे बाबा माझ्या पोटी यावे, मरून या सर्व कलावंतांच्या पोटी जन्म घ्यावा. एक वेळ राजा आपलं राज्य गमावू शकतो पण कलाकार आपली कला कधीच गमावू शकत नाही. विवेकानंदांचे एक गोड वाक्य आहे, आर्ट इज लँग्वेज ऑफ हार्ट. कला ही हृदयाची भाषा असते. ती समजण्यासाठी आणि ती कळण्यासाठी मंडपात माणसं असून चालत नाही, त्यांच्यातली कला प्रियता जिवंत लागते. एकदा ओंकार महाराज, आमचे लातूरकर बाबा आणि सुजित दादा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजली. त्याचप्रमाणे पेटीची सुंदर साथ करणारे, ज्यांच्या हातात खरोखर जादू आहे, असे पेटी मास्तर हरिभक्ती परायण परम आदरणीय बालासाहेबजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे विनेकरी बाबा हरिभक्ती परायण एकनाथ महाराज, तुमचं सांगा. अंकुश महाराज हरिभक्ती परायण, दत्ताजी महाराज गिरी, भारती का हरिभक्ती परायण, भानुदास महाराज हरिभक्ती परायण, उत्तम महाराज हरिभक्ती परायण, संदीपान महाराज हरिभक्ती परायण, एकनाथ महाराज या ठिकाणी सर्व महाराज मंडळी उपस्थित आहेत. तुम्ही श्रोतवृंदांमध्ये उपस्थित मातृवर्ग, पितृवर्ग, आबाल वृद्ध सर्व तरुण मंडळ पाठीमागे या ठिकाणी उपस्थित आहे. आणि विशेष मला कीर्तनाचं आमंत्रण ज्यांच्यामुळे मिळालं आणि एवढा मोठा सोहळा, त्यातील एक कीर्तनरूपी वाक्पुष्प भगवत चरणी आणि छत्रपतींच्या चरणी अर्पित करण्यासाठी या ठिकाणी मला आमंत्रित करण्यात आलं. मी माझं परम भाग्य समजेल की अशा थोर शिवभक्त असणाऱ्या गावामध्ये मला कीर्तन सेवेची संधी प्राप्त झाली. पण ज्यांच्यामुळे मला ही संधी प्राप्त झाली, सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्व भक्त मंडळ आणि त्याचप्रमाणे आमचे परमार्थ स्नेही परम आदरणीय, माझ्यावरती सख्या बहिणीपेक्षाही खूप जीवापाड प्रेम करणारे, आम्हा दोघांवरती नितांत शुद्ध प्रेम करणारे. मला वाटते की कीर्तनकारावरती सगळेच प्रेम करतात, पण कीर्तनकारांचं ज्यांच्यावरती प्रेम आहे, अगदी कीर्तनकाराच्या महाराष्ट्रातील सर्व ख्यातनाम कीर्तनकारांच्या गळ्यातले जे ताईत आहेत, महाराष्ट्रात असा व्यक्ती नसेल वारकरी संप्रदायातला जो आमच्या हरिभक्ती परायण धर्मराज दादा रेड्डी यांना ओळखत नसेल. त्यांच्यामुळे इथपर्यंत येण्याचा योग हा वाजवाट आहे. मायबाप, खरं तर माझ्याकडे वेळ अत्यंत कमी आहे, पण एवढा मोठा सोहळा संपन्न होतो. आल्यानंतर सर्वांनी मला खूप भरभरून प्रेम दिलं. त्यानंतर इथं लाईट आल्याच्या नंतर कळालं की मंडपात डेकोरेशन किती मोठं आहे. हे सोपं नाही. तळमळ तर सगळ्यांना लागते, आज पैसा सगळ्यांकडे, पण परमार्थासाठी वेळही देणं तितकंच गरजेचं आहे. आणि तो वेळ आपल्या गावातील सर्व तरुण मंडळी या ठिकाणी देतात. आणि हे तुमचं हिंदू धर्मावरती असलेलं प्रेम, बाकी दुसरं काही सिद्ध होत नाही. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारी सुंदर मंडप, डेकोरेशन, साऊंड सर्व्हिस आणि सेटिंग दादाचे अत्यंत उत्तम आहे बरं का. आपण भागवत भगवंताकडे प्रार्थना करूया, तुमची सिस्टीम फक्त गावातच नाही, तालुक्यातच नाही, जिल्ह्यातच नाही, राज्यात नाही, तर देशभर गाजेल. तुमच्या सिस्टीमद्वारे वारकरी संप्रदायाचं हे कार्य अहोरात्र घडत राहो, ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल कार्यक्रमाचं चित्रीकरण करणारे आमचे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. चॅनलचं नाव मराठी हॉटस्पॉट. वा वा, मराठी हॉटस्पॉटचे दादांचं नाव नितीन दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यासोबत उपस्थित होते माझे पती हरिभक्ती परायण आदरणीय भागवताचार्य रामेश्वरजी महाराज सवने. पण बाळ छोटच आहे, त्यामुळे एकाला उभा राहिलं की एकाला बाळाला घेऊन बसावं लागतं. असं सर्वांच्यामुळे या कार्यक्रमाला आलेली भव्यता आणि दिव्यता. विठ्ठल विठ्ठल विशेष असं या टायमाला कीर्तन संपतात, पण आज अद्भुत असे रुपाली ताईंचं कीर्तन संपायच्या टायमाला चालू होतंय. पण तुम्ही या ठिकाणी खूप चांगली मंडळी आहात. तुमचा फारसा वेळ मी घेणार नाही, कारण सकाळी कथा झाली, त्यानंतर मिरवणूक झाली. दमलेले, शिणलेले, भागलेले सर्व तुम्ही जण आहात, पण तरीही कीर्तनासाठी बहुसंख्येने माझ्याही अगोदर मंडप भरून बसलात, त्याबद्दल श्रोत्यांना धन्यवाद बरं का. श्रोत्यांना धन्यवाद. एकदा आपणच आपल्यासाठी जोरदार टाळी वाजवूया. आता अभंगाला प्रारंभ करू ना. विठ्ठल विठ्ठल याला म्हणतात स्वर कट्याळ काळजात घुसू दे.
बाकी या पलीकडे माझ्याकडे शब्दच नाहीये. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणत असो. इथं वाढ वडिलांची रीत आहे. देवाची सेवा करायची पण भक्तीच्या मोबदल्यात काही मागायचं नाही. इथं वडील हा शब्द रक्त वंशाचे न घेता आपण दोन प्रकाराने विचार करू. विद्या परंपरा आणि रक्त परंपरा. रक्त परंपरा त्यांच्या घराण्याचे मूळ पुरुष विश्वंभर बुवा भगवंताची भक्ती करत असताना वारी करायचे. देव ऋणी झाला, केला ऋणी नारायण. देवाने विचारलं विश्वंभर बुवा काहीतरी मागा. त्यावेळी त्यांचं एकच वाक्य असायचं, वडिलाची रीत जाणत असो. आणि तुकोबारायचे आई वडील हे पंढरपूरचे वारकरी होते. त्यांनी वारी करायची. त्यांच्या भक्तीचाही देव ऋणी झाला. त्यावेळी देवाने त्यांना तोच प्रश्न करायचा. देवाने मान खाली घालावी, विचारा ओलोबा कंकाळ तुम्ही तरी काहीतरी मागा. त्यावेळी त्यांचे उत्तर असायचं, वडिलाची रीत जाणत असो. मग तुकोबाराच्या रक्त परंपरेने मागितलं नाही, विद्या परंपरा. लक्षात घ्या, विद्या म्हणजे हे ज्ञान जिथपासून इथपर्यंत आलंय ते प्रल्हाद, नारद, पराशर, अंबरीश, अर्जुन, वशिष्ठ, शुक, शौनक, रुक्मांगद, अर्जुन, वशिष्ठ, पुण्यानी मां परम वैष्णवान नमामि. मग पहिले भक्त सांगितले विद्या परंपरेमधले प्रल्हाद. तुम्ही श्रीमद भागवत कथेमध्ये श्रवण केलं असेल. ज्यावेळी प्रल्हादावरती 11 प्रयोग केले तरी प्रल्हाद मरत नाही. होलिकेने जाळण्याचा प्रयत्न केला तरी प्रल्हाद मरत नाही. त्यावेळी त्या हिरण्यकश्यपूने विचारलं, का रे ज्याच्या जीवावर तू एवढं भजन करतो तो परमात्मा तुझा आहे कुठे? त्यावेळी भक्त प्रल्हादाने उत्तर दिलं, राम कथा तो कितनो लिखी तुलसी जैसी मर्याद कहा नसीब से प्रतिखंडन में आढ़न को भक्त प्रहलाद कहा नसीब से प्रतिखंडन में आढ़न को भक्त प्रहलाद कहा नसीब से प्रतिखंडन काढ़न को भक्त प्रहलाद कहा. सिया राम मय सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पानी मंगल भवन मंगलहारी द्रवभु सुदशरथ जिर बिहारी हरि व्यापक सर्वत्र समाना प्रेम ते प्रगट होई में जाना हरि व्यापक सर्वत्र समाना. नाथ महाराज सांगतात, जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप. पूजा ध्यान जपा त्यासी नाही. पूजा ध्यान जपा नाही त्यासी हरिमुखी गाता हरपली चिंता. परमात्मा सर्व व्यापक आहे. त्यावेळी दुष्ट दुर्जनाने लात उगारली, कडकडकड आवाज झाला. नरसिंह भगवान प्रगट झाले आणि हिरण्यकश्यपूचं ऑपरेशनच करून हाके सरसी हिरण्यकश्यपूचं ऑपरेशन करून टाकलं, फक्त शिवून घेतलं नाही. ज्यावेळी भगवान परमात्म्याचा क्रोधाग्नी जणू आता विश्व जळतं की काय, त्यावेळी प्रल्हादजी गेले, पायाला हात लावला. कोण आले पहिलं ना पाहिलं, नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडविन हरी उचलून घेतला कडेवरी भक्त सुखी निमाला. प्रल्हादाने यायला फार उशीर केला नाही देवा.
मी आज प्रसन्न आहे तुझ्यावरती, काहीतरी माग. त्यावेळी प्रल्हादजी म्हणतात, देवा माझी कामनाच नष्ट कर, म्हणजे मागण्याची इच्छा मनात उत्पन्नच होऊ देऊ नको. विद्या परंपरेने मागितलं नाही, रक्त परंपरेने मागितलं नाही, परंपराच अशी होती. देवाकडे काही मागायचं नाही. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा समोर घ्या. तुकोबाने मागणी करू शकत नाही, स्वभावाला विरोधी. सामान्य माणसं स्वभाव जपणारी असतात. एकदा कथेच्या निमित्ताने एका गावामध्ये एका माणसाने मला जेवणाचं आमंत्रण दिलं. ताई उद्या सकाळी आपल्या घरी जेवायला यायलाच लागल. मी म्हटलं येईल, पण तो म्हणे काळजीच करू नका, सध्या सारावण चालू आहे. म्हटलं बाबा 1 महिना सारावण, पण तू 11 महिने रावण, हे गणित कुठे लावायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी बोलायला आला, त्याला ताई स्वयंपाक तयारी, जेवायला घरी यायलाच लागल. म्हणे आज मस्त कांद्याची भजी बनवली, भारी बेती. म्हणलं कांद्याची भजी का? म्हणे मला आवडतात म्हणून. म्हटलं कधी दुसऱ्याला घरी बोलत असताना त्याची आवड महत्वाची का आपली आवड महत्वाची? आपण आपल्या आवडी दुसऱ्यावरती लागतो. म्हणे कांद्याची भजी पण. म्हटलं सप्ताह कालामध्ये खात नाही, भागवत कथेच्या कालामध्ये कांदा लसूण वर्ज. तो आणि असं कसं? आपल्याला आवडतात, आवडीने केली तर खावीच लागतील. म्हणलं आज तुला कांद्याची भजी खावीशी वाटतं तर आम्हालाही खाऊ घालतोस, उद्या तुला गांजा भजी खावीशी वाटतील आणि आम्हालाही खाऊ घालशील. पण हे माझ्या स्वभावात बसत नाही ना. मला माझा स्वभाव सांगायचा नाही, पण सामान्य माणसं स्वभाव जपणारी असतात. दिव्य जगद्गुरु तुकोबाराय स्वभाव जपणार आहेत का? तुकोबाराय सांगतात, मागणी तर करू नका, जो येत असेल त्याला उभा पेटून द्या. भिक्षा पात्र अवलंबणे जडो जिने लाजीरवाणे, ऐसी आसी नारायण उपेक्षिजे सर्वथा. धिक्कार असो त्या जीवनाचा जो मागणी करत असेल. दुसरा मुद्दा संपला. तिसरा मुद्दा चिंतना करता घ्या. तुकोबारायांनी गाथ्यामध्ये निष्काम भक्ताचा जो सिद्धांत मांडलाय त्या सिद्धांताला विरोधी. कारण काही न मागे कोणासी, तुझी आवडे देवासी. सारखा मागणी घेऊन येणारा, अर्ज घेऊन येणारा भक्त देवालाही आवडत नाही, आणि सारखी साड्यांची मागणी करणारी बायको नवऱ्यालाही आवडत नाही. आवडते का? निष्काम भक्ताचं भगवंतावरती प्रेम असतं. त्या भक्तीमध्ये काही मिळवण्याची वासना आणि कामनाच नसते. तिसरा मुद्दा संपला. चौथा मुद्दा चिंतना करता घ्या. मी धावतं चिंतन तुमच्या समोर मांडते, कारण वेळ आपल्याकडे अत्यंत कमी आहे. चौथा मुद्दा, तुकोबारांच्या ठिकाणी जी अवाप्त कामत आहे. आज जग 3 गोष्टीच्या पाठीमागे धावते: नाव, पैसा आणि बाई. ज्याला पैसा पाहिजे त्याला नावही नको, त्याला बाईही नको. ज्याला बाई पाहिजे त्याला नावही नको, त्याला पैसाही नको. पण ज्याला नाव पाहिजे त्याला पैसाही नको, त्याला बाईही नको. ज्याला पंतप्रधान व्हायचंय त्याला बायकोही नको. व्हायचंय का कोणाला? सोडायच्या तयारीला लागा. तुकोबाराय सांगतात, माझ्या ठिकाणी जे अवाप्त कामात आहे, आम्हाला यातल्या 3ही गोष्टी नको. विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जनधन माता पिता. काम नाही, काम नाही, काम नाही, काम गाथ्यामध्ये परितृप्ततेचा ढेकर आहे. काम नाही, काम नाही, झालो पाही रिकामा. 4 मुद्दे सांगितले. तुकोबाराय मागणी करू शकत नाही, तरी तेच तुकोबाराय अभंगात मागतात. कसे? कारण गाथ्यामध्ये जवळजवळ 125 अभंग मागणीपर प्रकरणातील आहेत. तुकोबाराय मागणी करू शकत नाही. तुकोबाराय मागणी करतही नाही. पण मागणीचे 2 प्रकार आहेत: सकाम मागणी, निष्काम मागणी. पारमार्थिक मागणी, प्रापंचिक मागणी. ज्यावेळी प्रापंचिक गोष्टीचा विषय आला साधू संतांनी धिक्कार केला, पण ज्यावेळी पारमार्थिक साधनेचा विषय आला त्यावेळी साधू संतांनी मागायला सांगितलं, स्वतःही मागणी केली. विद्या परंपरेने मागितलं, रक्त परंपरेने मागितलं. ज्यावेळी विश्वंभर बुवांचा फुललेला भक्तीचा मेळा बघण्यासाठी नामदेवराय देहूला गेले. नामयाच्या पाठी चाले की शिराज लागा वयारज चरणीचे. त्यावेळी देव नामदेवरायांच्या सोबत विश्वंभर बुवांकडे गेला आणि विश्वंभर बुवांना सांगितलं, वात काहीतरी मागा. त्यावेळी देवा फारच हट्टाला पेटला. विश्वंभर बुवा असं म्हणतात की देवा द्यायचं असेल तर एकच दे. या नामदेवरायासारखा भगवत भक्त माझ्या कुला जन्मास आला पाहिजे. देव म्हणे त्यात काय अवघड, नामदेवरायाचा पुढचाच अवतार तुमच्या कुलात होईल. जगद्गुरु तुका अवतार नामया,
देवा, द्यायचं असेल तर एकच दे. विषयी माणसाची जशी विषयाच्या ठिकाणी प्रीती जडलेली असते, तशी माझी तुझ्या चरणाशी प्रीती जडलेली राहू. पारमार्थिक स्वरूपाची मागणी. तू कोवराय मागत नाही, मग अभंगाची निर्मिती का? जगताला अभंगाकडे पाहून कळावं. कोणी म्हणेल ताई आपल्याला कळत नाही का? आपल्याला कळतच नाही. मागणी नाही, आपल्याला काहीच कळत नाही, अजिबात कळत नाही. आपल्याला कळतच नाही. कोणी मागावं क, कोणाला मागावं क, काय मागावं क, कधी मागावं क, आणि कसं मागावं क, हे 5 क आपल्याला अजिबात कळत नाही. आपल्याला 2च क कळते. चहाचा कप आणि दुसरा कॉफीचा. पॉझिटिव्ह विचार करत जा. कोणी मागावं? ज्याला गरज असेल अशा व्यक्तीने मागावं. ज्याचा जळता जळा तो म्हणतो 2 तासाचे 30,000 द्या. कळतंय का? तुम्ही जागे आहात ना सर्वजण? का थकल्यामुळे झोप लागली नाही ना? एकदा टाळी वाजून भजन करा. विठ्ठल मागावं. कोणी ज्याला गरज असेल अशा व्यक्तीने मागावं. सावकार, माझ्या मुलीचं लग्न 8 दिवसावरती आलंय हो सावकार. समोरची मंडळी हुंडा मागते. हुंडा दिला नाही तर लग्न मोडेल. लग्न मोडलं तर माझी ताई तिच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल. माझ्याकडे अर्धा एकर जमीनही आहे हो सावकार, पण 2 मुलांची शिक्षण चालू आहेत. जमीन गहाण ठेवावी तर मुलाच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होतो. आज मी तुमच्याकडे मोठ्या आशेनं आलो हो सावकार. मला फक्त 10,000ची मदत करा गड्या. 1 वर्षाच्या आत मी तुमचा रुपयानं रुपये फेडल्याशिवाय राहणार नाही सावकार. जर 10,000ची मदत करत असाल ना, मरताना मी देवाचं नाव घेणार नाही हो, पण तुमचं नाव घेतल्याशिवाय मी मरणार नाही. माझ्याकडे पाहूच नका हो, माझ्या मुलीकडे पहा आणि मला फक्त 10,000ची मदत करा. असा एखादा गरीब शेतकरी जर श्रीमंत व्यक्तीला विनवत असेल तर त्या श्रीमंताने म्हटलं पाहिजे, राम भाऊ तुझी पोरगी काय माझी पोरगी काय? अरे आम्ही मित्र मंडळी धाब्यावर पार्टी करायला बसलो ना तर 10-10, 15-15 हजार सहज उडवतो. अरे त्या 10,000 तुझ्या जर पोरीचं लग्न पार पडत असेल ना राम भाऊ, परत देण्याचं नाव काढू नकोस बरं. माझी पोरगी काय तुझी पोरगी काय, 10 काय 25,000 घेऊन जा, आपल्या पोरीचं लग्न थाटामाटात कर. असं जर तो व्यक्ती म्हणत असेल ना, तरच त्याला जगताना माणूस म्हणून जगण्याचा आणि मरताना माणूस म्हणून मरायचा अधिकार असेल. पण तोच व्यक्ती जर गरीबाला त्रास देत असेल, छळत असेल, रामभाऊ दिले असते गड्या तुला 10,000 रुपये, पण हल्ली आपला जगावरती लोकांवरती विश्वासच राहिलेला नाही. तुझी अर्धा एकर जमीन माझ्याकडे गहाण ठेव, मी 10 काय 25,000ची मदत करतो. असा श्रीमंत व्यक्ती जर गरीबाला छळत असेल तर मी व्यासपीठाची क्षमा मागून सांगेल, ते रक्त मी माझ्या महाराष्ट्रातलं समजणार नाही. नक्कीच त्या रक्तामध्ये काहीतरी भेसळ असली पाहिजे. अरे माणूस म्हणून जन्माला आलात ना तुम्ही, जगताना माणूस म्हणून जगण्याचा, मरताना माणूस म्हणून मरायचा अधिकार तेव्हा असेल ज्यावेळी लोकांच्या डोळ्यात अश्रू आले तर ते अश्रू पुसण्यासाठी तुमचे हात समोर जात असतील तर. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, त्याला माणुसकीचा धर्म सांगितला मायबाप. जगातला परमार्थ दुसरा कुठला मोठाच नाही गड्या. पर म्हणजे दुसऱ्यांचा, मार्थ म्हणजे आत्मा. फार आळंदी पंढरपूरची वारी करणं आणि त्या ठिकाणी अन्नदान करणं हाच मोठा परमार्थ नाही. जर गोरगरिबांना मदत न करता तुम्ही पंढरपुरात अन्नदान करत असाल तर पांडुरंग परमात्मा तुमच्यावर कधी प्रसन्न होणार नाही. अनाथ आश्रमांना दान द्या, फार धन झाले तुमच्याकडे. गोशाळांना दान द्या, वृद्धाश्रमाला दान द्या. फुटपाथवर लोक काही भीक मागतात, अरे सकाळी जेवले तर संध्याकाळची पंचायत असते त्यांची, त्यांना दान द्या ना. मंदिरात दान करू नका असं मी म्हणणार नाही, पण मंदिरात दान करणारे अनेक आहेत. जिथं गरज असेल त्या ठिकाणी दान करा, ज्याला गरज असेल त्याला दान द्या. जर या हाताने तुम्ही दान देत असाल तर परमात्मा 10 हाताने तुमच्या प्रपंचामध्ये 10 हाताने त्या गोष्टीची पुरवणी तुम्हाला करतो. तुम गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम एक पैसा दोगे
अमृत पिलाने से क्या फायदा, कभी गिरते हुए को उठाया नहीं, बाद आंसू बहाने से क्या फायदा। मैं तो मंदिर गया पूजा आरती की, पूजा करते हुए ये ख्याल आ गया, तन को धोया मगर मन को धोया नहीं, सिर्फ पूजा करवाने से क्या फायदा। कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा। दान करत चला गड्या, गावामध्ये सप्ताह असेल, हा एवढा मोठा उत्सव पार पडतोय, हा केवळ आपल्या गोड बोलण्याने पार पडत नाही, त्यासाठी वित्ताची सुद्धा गरज असते। आणि हा खेळ नव्हे एकल्याचा, म्हणून मेळ मिळविला किंवा जमविला, यासाठी प्रत्येकाच्या फुलना फुलाच्या पाकळीची गरज आहे। आपण वर्गणी देतो ती 101 रुपयांनी, शेवटच्या दिवशी अख्खं घर जेवायला, हे तुम्हाला पटत असेल तर पहा। मला काही माहिती नाही, माझ्या दादांसोबत चर्चाही झाली नाही, इथं वर्गणी किती देतात किंवा दिली किती, मी एक सांगते, कारण तरुण मंडळी यांना सहकार्य करणं आपलं गरजेचं आहे। कारण या वर्षी आपण त्यांना जर भरभरून प्रतिसाद दिला तर पुढच्या वर्षी आणखी जोमाने ते शिवजयंतीची तयारी करतील। पण या वर्षी जर वित्तात कमतरता पडत असेल तर मला वाटतं आमची तरुण मंडळी खचल्याशिवाय राहणार नाही, आपण मदत केली पाहिजे। तुम्ही इथं 100 रुपये दान कराल तर तुमचा 1 क्विंटल कापूस जास्त वाढेल, 1000 रुपये देताल तर 2 क्विंटल कापूस जास्त वाढेल। ऊस आहे का इकडे? वा वा वा, म्हणजे ऊस टनाने वाढेल, टनाने वाढेल, ऊसाला भाव येईल। पण सप्ताहामध्ये धार्मिक कार्यामध्ये दान करणं गरजेचं आहे। मायबाप या इंद्रियाची सार्थकता सांगितली। हाताची शोभा कशामध्ये? हस्तस्य भूषणम दानम, सत्यकंठस्य भूषणम, श्रोत्रस्य भूषणम, शास्त्रम भूषणे किम प्रयोजनम। हाताची शोभा दान देण्यामध्ये, मला वाटतं 10-5 तोळ्याच्या अंगठ्या घालण्यामध्ये नाही, हाताची शोभा दान देण्यामध्ये। एकदा महाभारतातला कर्ण दाढी करत होता, एक शेतकरी मागण्यासाठी आला, महाराज पोरीचं लग्न आहे, काहीतरी मदत करा। डाव्या हाताला दाढी करताना सोन्याची वाटी होती, गड्यानं उचलली आणि तशीच त्या व्यक्तीला देऊन टाकली। नाव्यानं विचारलं, महाराज अहो दाढ हे उजव्या हाताने करायचं असतं, डाव्या हाताने करायचं नसतं। त्यावेळी कर्णाने दिलेलं अत्यंत सुंदर उत्तर आहे, अरे जर डाव्या हातातली सोन्याची वाटी उजव्या हातात घेऊन दान करेपर्यंत जर माझा प्राणच निघून गेला तर दान द्यायचं राहून जाईल। दान कसं असतं? या हाताने दिले तर याही हाताला खबर लागता का म्हणे, आम्ही देतो 100 रुपये, पण पहिल्या दिवशीपासून काल्याच्या पंक्तीपर्यंत कितीदा आमच्या त्या नावाचा उच्चार केला जातो, त्याचं कुठेतरी भान असलं पाहिजे। हाताने दान दिलं पाहिजे। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता देणाऱ्याचे एक दिवस हात घ्यावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे। हाताची शोभा दान देण्यामध्ये आहे, पायाची शोभा मला वाटतं कीर्तन झाल्यावर कोणाच्या तरी चपला घालून जाण्यामध्ये, 5च्या नंतर लेझिम खेळत घरी जाण्यामध्ये, पाहुले चालती, मी पंढरीची म्हटली नाही, मी दुकानाची म्हटली नाही। हाताची शोभा दान देण्यामध्ये आहे। दान देत चला, दान देत चला। भिकारी ज्यावेळी दारावरती भीक मागण्यासाठी येतो त्याला हे दाखवायचं असतं, बाबा रे मागच्या जन्मात मी दान केलं नाही म्हणून आता भिकारी होऊन माझ्यावरती मागण्याची पाळी आली। कुणी मागावं, ज्याला गरज असेल, कुणाला द्यावं, ज्याला खरी गरज आहे। ती गोष्ट, ती व्यक्ती, ती परिस्थिती ओळखून दान करत चला। पहिला मुद्दा संपला, कुणी मागावं, कोणाला मागावं, ज्याच्याकडे स्वातंत्र्यता, उदारता आणि ऐश्वर्य या तीनही गोष्टी आहेत। एका तरुणाने 12 वर्ष मारुतीरायला पाणी घातलं, त्याला मारुतीराय प्रसन्न झाले, बोल भक्ता
काय मागायचं तर मागून घे. तू म्हणे मारुतीला 3 वर्ष झालं पोरी पाहतो पण काही सोयरीकच जुळाना, एखादी सोयरी जुळून द्या. मारुती म्हणे गद्या तुझ्या पाठीत गदाच घालीन म्हणे. जर तुझं लग्न जुळवता आलं असतं तर मी मंदिरात मारुती होऊन राहिलो असतो का? कोणाला मागावं ज्याच्याकडे तो अधिकार, ऐश्वर्य, स्वातंत्र्य आणि उदारता मागायचंय. बरं काय मागावं हेही कळालं पाहिजे. एकदा छत्रपती शिवरायांची मोहीम सातारा प्रांतामध्ये होती. राजांना तहान लागली. सैनिकांनी सांगितलं राजे आम्ही पाण्याची व्यवस्था करतो, पण राजांनी सांगितलं नाही, मला जरा माझ्या स्वराज्यामध्ये फिरू द्या, मला गरिबांच्या झोपडीतला आवाज ऐकायचा आहे. राजाने वेषांतर केलं आणि पाण्याच्या शोधार्थ एका गावात गेले. मला असं वाटतंय उंच उंच बिल्डिंग मध्ये कदाचित राहणाऱ्याला झोपडीचा आवाज कळत नसेल, मग बिल्डिंग मधल्या त्या श्रीमंत व्यक्तीला जर झोपडीतला आवाज ऐकायचा असेल ना तर त्यांना कधीतरी गरिबामध्ये आले पाहिजे. ज्यावेळी गरीब व्यक्तींमध्ये श्रीमंत येतो ना त्यावेळी त्या श्रीमंताला, त्या गरीबाला एवढा आनंद होतो. पहा श्रीमंतांनो, श्रीमंताच्या घरी जा, कदाचित तुमचा आदर सत्कार होणार नाही, पण तुम्ही जर गरीबाच्या घरी जाताल ना जणू गरीबासाठी तुम्ही देव असतात. ते तुमच्याकडे आशेने पाहतात, तुमची मान उंच होते समाजामध्ये. ज्यावेळी आकाशामध्ये गच्च ढग जमा होतात ना त्यावेळी चातक नावाचा पक्षी त्याच्याकडे आशेने पाहत असतो. अरे मला आशेला लावून असे जाऊ नका रे, एखादा थेंब पडू द्या माझ्या मुखामध्ये. तुम्हाला माहिती मी मृत्यूला कधी पाणी पित नाही, एखादा थेंब पडू द्या माझ्या मुखामध्ये. मला आशेला लावून जर तुम्ही तसेच निघून जात असाल ना, प्रारब्ध रूपी हवा जर आली ना तर कुठले शिल्लक राहणार नाही. दुर्भाग्य मायबा त्या समुद्राचं, जो समुद्र फक्त घेतच राहतो. नदीचं वड्याचं पाणी माझ्यातच आलं पाहिजे, गंगेचं पाणी माझ्यात आलं पाहिजे, धरणाचं पाणी सगळं माझ्यातच आलं पाहिजे. समुद्र घेत राहतो म्हणून समुद्राकडे पाण्याची श्रीमंती भरपूर जरी असली तरी ती श्रीमंती मात्र खारी श्रीमंती, जी कोणाची कधी तहान शमू शकत नाही. दुर्भाग्य दादा त्या समुद्राचं. त्या समुद्रावरती प्रवास करणाऱ्या व्यक्तीला बिस्लेरीची बाटली घरून घेऊन जावी लागते. दुर्भाग्य त्या श्रीमंत व्यक्तीचं, ज्याला भेटायला जात असताना गरीब व्यक्तीला स्वतःचा टिफिन डबा सोबत घेऊन जावा लागतो. जर तुमची श्रीमंती गरीबाची परिस्थिती आणि गरीबाच्या मदतीला येत नसेल तर तुमची श्रीमंती समुद्राची खारी श्रीमंती असेल. समुद्राचं स्थान खाली आहे, मेघाचं स्थान वर आहे. मेघ देण्याचं काम करतो, समुद्र घेण्याचं काम करतो. श्रीमंताला जर गरीबाची परिस्थिती जाणून घ्यायची असेल, गरीबाचा झोपडीतला आवाज ऐकायचा असेल तर त्याने प्रत्येकाच्या घरात गेलं पाहिजे. फक्त मतदानाच्या वेळेस नाही पाया पडायला, नाक घासू पाय पडते त्यावेळी नाही रे. गरज असेल त्या गरीब व्यक्तीला तुम्ही झोपडीपर्यंत गेलं पाहिजे. राजे एका गावात गेले, आवाज दिला, माई कोण आहे घरात, मला खूप तहान लागली. बाईनं आवाज ऐकला, बाहेर आली आणि विचारलं कोण आहेस रे तू? सातारा घाटावरची भाषा आहे. कोण आहेस तू? राजबिंडा पुरुष दिसतोस. राजांनी सांगितलं आईसाहेब खूप तहान लागली हो, मला पाणी मिळेल का? बाई घरात गेली, तांब्यात पाणी घेतलं. पण आपली भारतीय संस्कृती फक्त पाणी नाही द्यायचं, भाकर घेतली, लाल मिरचीचा ठेचा टाकला, तेलाची धार आणि कांदा घेतला. बाई तांभर पाणी भाकर घेऊन बाहेर आली. राजाने ती भाकर खाल्ली, घटाघटा पाणी पिले, तृप्त झाले. राजे म्हणतात बाई मी पाणी मागितलं, तुम्ही मला भाकर दिली, मी भाकर खाऊन पाणी पिऊन तृप्त झालो. शास्त्र असं सांगते की कोणाच्या ऋणात माणसाने राहू नये. ऋण वैर हत्या हे तो न सोडीने देता. माणसाने कोणाचा 2 रुपये ऋण असेल तर ते देऊन मारायचे. ऋण वैर, मरत असताना एखाद्या सोबत शत्रुत्व असेल ना, तुम्ही ऍडमिट झाला दवाखान्यामध्ये, त्या मित्राला त्या शत्रूला फोन करायचा. हे बघ आयुष्यभर खूप शत्रुत्व निभावलं गड्या, कधी एकमेकाचं तोंड पाहिलं नाही, पण आता मी मरतोय, आता शत्रुत्व घेऊन मारायचं नाही, तू ये, मला तुला 2 शब्द बोलायचे, वैर घेऊन मरू नका. आणि हत्या ही कुणाची पाठ सोडत नाही. माणसाने कुणाच्याही ऋणात मारायचं नसतं. आई साहेब मला तुमच्या ऋणातून मुक्त व्हायचं. तुमच्या घरामध्ये एखादा करता धरता पुरुष असेल तर त्यांना आवाज द्या. माणसाने ऋणातून मुक्त होऊन मग मारायचं. जीवनात 2 रुपये कोणाचे शिल्लक ठेवायचे नाही. काही लोक नाव्याचे पैसे बुडवितात. नाव्याचे काय आखलीची बाग आहेत का? नावी म्हणतात कोणाला जो आईपेक्षा प्रेमाने तोंडावून हात फिरवतो. ऋण कोणाचं ठेवायचं नसतं. आई साहेब आवाज द्या. त्या बाईनं आतमध्ये आपल्या पतीला आवाज दिला, वैजी बाहेर या, कोण आलंय बघा.
त्याने मात्र काठी टेकवत टेकवत आला, हात लावला. कोण आहेस रे तू? राजविंदा पुरुष दिसतोस. राजांनी सांगितलं, मी छत्रपती शिवाजी. तू शोभा आहेस वैर? तू शोभा आहेस? होय, मी शोभाच आहे. मी तुमच्या पत्नीला पाणी मागितलं, त्यांनी मला भाकर दिली. मला या ऋणातून मुक्त व्हायचंय, काहीतरी मागा. आता छत्रपती शिवाजी महाराज प्रसन्न झाले. या माणसाने काय मागायला पाहिजे होतं? तो म्हणे, राजे साहेब सकाळपासून तंबाखू खाईन म्हणत होतो, पण सुनाच नाही, तेवढा वाईट चुना आणून द्या. स्वराज्याचे छत्रपती प्रसन्न झाले, पण प्रसन्नता चुनेवारी घालवली. लोकांनी गैरअर्थ करू नये म्हणून राजांनी त्या व्यक्तीला ते गाव दान दिलं. त्या गावचं नाव चुनेवाडी ठेवलं. गैरअर्थ करू नये म्हणून गाव दान दिलं. गावाचं नाव चुनेवाडी ठेवलं. अजूनही सातारा जिल्ह्यामध्ये चुनेवाडी नावाचं गाव आहे. काय मागावं हे कळालं पाहिजे. विठ्ठल काय मागावं हे कळालं पाहिजे. 17व्या शतकाचा प्रारंभ 5 सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावरती थया थया माजत होत्या. सुलतानी सत्तेचा अर्थ आणि अनर्थ एवढाच होता. घरादाराची राख, रांगोळी, संसाराची गोळी. गावाच्या गावा बेचिराग केली जात होती. सर्वस्व लुटलं जात होतं आणि सर्वस्वास बरोबर लुटली जात होती ती वस्तू अब्रू. सुलतानी फौजा वखून तुटून पडत ती वस्तू होती अब्रू. एखादा सरदारकीचा तुकडा टाकला म्हणजे त्याची लाचारी करतात आणि त्याचेच पाय चाटतात. स्वतःला त्याच मध्ये धन्य म्हणून घेतात. हे पाहिल्याबरोबर जिजाऊ आऊसाहेबाचं अंतःकरण तळतळून उठलं. अरे कुठपर्यंत हा अन्याय चालायचा? हिंदू धर्माला कुणी त्रात आहे की नाही? कोणीतरी निर्माण व्हायला हवा. अशी एक घटना हृदयाला येऊन भिडायची की हृदयाचं अंतःकरणाचं पाणी पाणी व्हायचं. तेवढ्यात एक घटना आऊसाहेबांच्या कानावरती आली. खेडोजी राजांची धर्मपत्नी भोसले यांची कुलवधू पंचवटीवरती स्नाना केली असताना महापत खानानं पळवली. एवढंच नाही, पुण्यामध्ये मुरार जगदेवानं पुण्याची राख रांगोळी केली. पुण्याच्या जहागिरीमध्ये तो पहार ठोकून मोकळा झाला. अंतःकरण पिळवटून निघालं आऊसाहेबांचं. राजे मोहिमातून काही काळ गडावरती परतले आणि त्यावेळी राजांच्या सेवेमध्ये जिजाऊ आऊसाहेब चूर चूर झाले. सेवेचा परिणाम दिसू लागला. जिजाऊंच्या मुखकमलावरती एक विलक्षण तेज झळकू लागलं. वाड्यातल्या जाणत्या बायांनी जाणलं. शहाजी राजांना कळालं की आऊसाहेबांना दिवस गेले, पण राजांना तर मोहिमात परत जायचं होतं. मग अशा काळी जिजाऊ आऊसाहेबांसाठी राणी सरकारांसाठी एखादं घरटं हवं, तेही सुरक्षित हवं. आठवण झाली गड शिवनेरी. त्यावेळी शिवनेरी गडाचे गडकरी होते भोसले यांचे व्याही विजयराव सिद्धोजी विश्वासराव. त्यांच्या स्वाधीन आऊसाहेबांना केलं. राजे मोहिमात परतले. 3 महिन्याच्या गरोदर होत्या जिजाऊ आऊसाहेब. जाधवराव भोसल्यांचं वैर निर्माण झालेलं होतं. त्यामध्ये अशा काही घटना घडायच्या. प्रत्येक बातमीनं बातमी काळजाला जाऊन भिडायची. अंतःकरणाचं पाणी पाणी व्हायचं. सर्वांग जळाल्यासारखं वाटायचं. तेवढ्यामध्ये कानावरती बातमी येऊन धडकली. जाधवराव भोसल्यांचं वैर निर्माण झालं. 4ही जाधवराव निजामाच्या भेटी करता गेलेले असताना निजामाने दगा केला आणि 4ही त्या जाधवरावांची कत्तल त्या महालामध्ये झाली. ज्यावेळी बातमी कळाली अंतःकरण पिळवटून निघालं. एक दिवस सकाळच्या समयाला अशाच अन्याच्या पारतंत्र्याच्या अंधकाराचा विचार करताना आऊसाहेब बसलेल्या होत्या. तेवढ्या गडकऱ्यांची धर्मपत्नी लक्ष्मीबाई तिथे गेल्या. दोन्ही हात जोडले आणि विचारलं, राणी सरकार, या अवस्थेमध्ये प्रत्येक माऊलीला काही ना काहीतरी करावंसं वाटतं, खावंसं वाटतं, ज्याला डोहाळं म्हणतात. हे प्रत्येक मातीला लागतात. ज्यावेळी छोटं बाळ पोटामध्ये असतं ज्याला डोहाळं म्हणतात. काहींना राख खावीशी वाटते, काहींना माती खावीशी वाटते, काहींना राखाचे ढेपशे खावायचे वाटतात. तुम्ही जागा आहेत ना? ज्याला डोहाळं म्हणतात. आऊसाहेब, तुम्ही आल्यापासून काही खाण्यापिण्याविषयी बोललाच नाही. त्यांचा तो प्रश्न ऐकला आणि जिजाऊ आऊसाहेबांचं अंतःकरण भरून आलं. त्यांचा चेहरा रागाने लाल बुंद झाला. हाताच्या मुठी आवळल्या गेल्या. जिजाऊ आऊसाहेब ताडकन उठून उभ्या राहिला आणि म्हणतात, आम्हास खाण्यापिण्याचे डोळे नाही तो. मग काय आवडतं तुम्हाला? मला काय आवडतं सांगू? मला आवडतं सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये घोडा फेकावा. मला आवडतं घोड्यावरती माठ ठोकावा.
घालावा, डोक्यावर जिरेटोप ठेवावा, कमरेला शेला बांधावा, तलवार म्यान करावी. अरे आपल्या समोर उचलून घेऊन आपल्या माय मामल्यावरती बलात्कार केले जातात. त्या हैवानाचं शिर धडा वेगळं करावं व ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज आम्ही निर्माण करावं. अरे काय डोहाळे, जिजाऊ आऊसाहेब तुम्ही नसत्या झाल्या तर बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी, बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी, नसते राहिले कुंकू कपाळी. जिजाऊ मासाहेब तुम्ही नसत्या झाल्या तर नसती दिसली अंगणी तुळस, अरे नसती दिसली अंगणी तुळस, नसते राहिले मंदिरावर कळस. जिजाऊ मासाहेब तुम्ही नसत्या झाल्या तर नसते झाले राजे शिव छत्रपती, अरे काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बसती, अगर शिवाजी नहीं होते तो सुन्नत सबकी होती. म्हणून छत्रपतींना मुजरा करण्याच्या अगोदर माझा पहिला मुजरा जिजाऊ आऊसाहेब म्हणणं असेल. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, आज पूजितो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. होते मुघलांची सत्ता त्यावेळी, दीन दुबळ्यांना नव्हता उभारी, आया बहिणींना संकट आली, नव्हता कैवारी कोणी त्यावेळी. मनी जिजाईच्या खंत कधी होईल त्याचा अंत, मनी जिजाईच्या खंत कधी होईल त्याचा अंत, तरी विनंती आई भवानीला. आऊसाहेब देव्हाऱ्यासमोर गेल्या, आपला पदर तुळजा भवानी समोर पसरला आणि तुळजा भवानीला मागणं मागताय, साकडं घालतायत. आई भवानी, कुठपर्यंत आमच्या हिंदूच्या पुरी सुलतानाचे जनानखाने भरणार, कुठतरी हा अन्याय थांबला पाहिजे, गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य निर्माण झालं पाहिजे. आई, असा एखादा पुत्र माझ्या पोटी जन्मास घाल, जो रामासारखा, कृष्णासारखा, अर्जुनासारखा पराक्रमी असेल. जर असा पराक्रमी पुत्र जर तू माझ्या उदरामध्ये, माझ्या पदरात टाकलास ना, तर मी तुझ्या चरणाची शपथ घेऊन सांगते, मी त्याला सामान्य जीवन जगू देणार नाही, मी त्याला हिंदू धर्मासाठी अर्पित करेल, समाजासाठी वागेल. आऊसाहेबांनी तुळजा भवानी समोर मागणी मागितली. अरे मागणी कशी असावी, काय मागावं हे कळालं पाहिजे. म्हणून आधी जिजाऊ आहेत, नंतर शिवबा आहेत. शिवबांचं दर्शन घेण्याआधी आमचा पहिला नमस्कार नेहमीच आऊसाहेब जिजाऊंना असेल. काय मागावं कळालं पाहिजे, कोणी मागावं कळालं पाहिजे, कोणाला मागावं कळालं पाहिजे. दोन शेवटचे मुद्दे राहिले. कधी मागावं क आणि कसं मागावं क. कधी मागावं कळालं पाहिजे, मागायचं वातावरण असलं पाहिजे. एक माणूस आपल्या पत्नीला मोगरीने हाणीत होता. मोगरी माहिती तुम्हाला, मोगरीने हाणीत होता आणि तेवढ्या शेजारचा गेला, रामभाऊ देता का मोगरी, मागायचं वातावरण आहे का. तो म्हणे करा पाठमग आणि घ्या मोगरी. कधी मागावं कळालं पाहिजे. ज्यावेळी सप्ताह कमिटी वाले गावामध्ये वर्गणी मागण्यासाठी फिरतात, ते डायरेक्ट वर्गणी द्या असं नाही म्हणत. रामभाऊ, तुमच्यासारखा दिलदार माणूस गावात नाही गड्या, अख्ख्या शोधून सापडणार आहे. तुमच्यासारखा दानशूर व्यक्तीच नाही गड्या, तुमच्यासारखं घर अख्ख्या गावात कोणालाच बांधता नाही आलं. तो म्हणतो आपली काल्याची पंगत घ्या. कधी मागावं हे कळालं पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा, कसं मागावं हे कळालं पाहिजे. देता का 2 लाख रुपये, काय तंबाखूला चुना मागतात का. 2 लाख काय झाडाचे तोडून द्यायचे का. अरे मागावं कसं, तळतळीने मागणी असली पाहिजे. माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सारखं समृद्ध शास्त्र रचलं आणि विश्वात्मक देवाकडे विश्वाचं पसायदान मागायचं होतं. त्यावेळी पसायदानाची निर्मिती करत असताना आधी विश्वात्मक देवाची स्तुती केली. आता विश्वात्मके देवे हेने वागितले तो शावे तो शोणी मज द्यावे पसायदान हे. अगोदर स्तुती केली विश्वात्मक देवांची, श्री गुरु निवृत्तीनाथ माऊलींची स्तुती केली. आपण विश्वात्मक देव आहात. त्यावेळी शेवटी ज्ञानोबाराय प्रसन्न झाले. ज्ञानोबाराय प्रसन्न झाले आणि
आणि ज्ञानोबाराय सांगतात की ती जी मागणी तुम्ही केली ती सर्व मागणी पूर्ण होईल. ए नेवरे ज्ञान देव सुखिया झाला. ज्याने ज्ञानोबारायांना सुख प्राप्त झालं. कसं मागवं? ज्याच्याकडे आधी मागायचे त्याच्या आधी स्तुती केली पाहिजे. ज्याच्याकडे आधी मागायचे त्याचं आधी वर्णन केलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय ज्यावेळी पांडुरंग परमात्म्याकडे मागतात त्यावेळी पहिल्या चरणामध्ये मागत नाहीत, आधी त्याला काही विशेषण लावतात की भगवंता तुम्ही लक्ष्मी नायक आहात, पद्मनाभ आहात, लक्ष्मी वल्लभा. अभंगाचे पहिले लक्ष्मी वल्लभा, दीनानाथा, पद्मनाभा. विशेषण दिलं आपण लक्ष्मी नायक आहात, आपण लक्ष्मीचे पती आहात. लक्ष्मी ज्याच्या चरणाची दासी ती पाय धुवावयाची या दैवा पात्र झाली. आपण लक्ष्मी वल्लभ आहात, दीनानाथा, पद्मनाभा. ज्याची नाभी कमळी जन्म चतुरानना, ज्याच्या नाभी कमळातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली, ज्याला पद्मनाभ असं म्हटलं जातं. आणि मधलं विशेषण दीनानाथा. ज्यावेळी द्रौपदी कौरवांच्या सभेमध्ये आणले गेली, पांडव द्यूत हरले, त्यावेळी द्रौपदीचं वस्त्रहरण दुःशासनाने केलं. दोन्ही हात वरती केले. श्रीकृष्ण द्वारिका वासी कृष्ण गोपी जनप्रिया, तुम बिन मोरी कोण खबरले, गोवर्धन गिरिधारी रे, गोवर्धन गिरिधारी. भगवंता किती त्वरेने धावले. भगवंताने वस्त्रावतार धारण केला. 999 साड्या पुरवल्या. सारी बीच नारी है कि नारी बीच सारी है, सारी है कि नारी है कि नारी है कि सारी है. साडी होती की नारी होती हेच कळालं नाही. दुःशासन धक्क झाला. भगवान परमात्म्याने लज्जा रक्षण केलं. त्यावेळी विशेषण दिलं द्रौपदीने कृष्ण परमात्म्याला, दीनानाथा, प्रभू दीनानाथ आहात. मला खंत याची वाटते. एका द्रौपदीचं वस्त्र हरण झालं तर हजारो वस्त्र पुरवणारे श्रीकृष्ण होता. आज आमच्या हजारो द्रौपद्या दिवसा डावळ्या विवस्त्र होता, पण एखादा श्रीकृष्ण मदतीचा हात नाही धावून. माझी विनंती असेल, इथं सगळ्या माता भगिनी बसल्यात ना, कदाचित मी 5-10 मिनिटं जास्त घेईल गड्या, पण त्याने तुमच्या जीवनामध्ये तोटा काहीच होणार नाही. कारण हा मी वेळ घेते हा धार्मिक कार्यासाठी आहे आणि कीर्तनाचा वेळ आहे. पण माझं एक वाक्य तुमच्या काळजात उतरून घ्या.
रक्षाबंधन येईल, भाऊबीज येईल, त्यावेळी प्रत्येक बहिणीने आपल्या भावाकडे एकच ओवाळणी मागायची, दादा द्यायची असेल ओवाळणी तर एकच दे. घरात जशी तू माझी रिस्पेक्ट करतोस ना, जसा माझा आदर करतोस, घरातून बाहेर पडताना प्रत्येक दिसणारी पोरगी तुझी बहीणच आहे, साडीत दिसणारी बाई तुझी मायच आहे आणि लुगड्यात दिसणारी म्हातारी तुझी आजीच आहे, असं जोपर्यंत तो समजत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने भारतातले बलात्कार आटोक्यात येत नाही. आज मुलीवरती बलात्कार होतात यासाठी त्यांची वस्त्र जबाबदार नाही, त्यांची जात जबाबदार नाही, त्यांचं वयही जबाबदार नाही. ती 5 वर्षाची असली तरी बलात्कार होतो, 25 वर्षाची असली तरी बलात्कार होतो, 50 वर्षाची म्हातारी असली तरी बलात्कार होतो. दोष तिच्या वयाचा नाही, दोष तिच्या वस्त्राचा नाही. तिनं जीन्स पॅन्ट घातली तरी बलात्कार होतो, साडी घालू द्या तरी बलात्कार होतो, नऊवार घालू द्या तरी बलात्कार होतो. दोष तिच्या वस्त्राचा नाही, दोष तिच्या जातीचाही नाही. ती ख्रिश्चनची असू द्या तरी बलात्कार होतो, मुस्लिमाची असली तरी बलात्कार होतो, ती हिंदूची असली तरी बलात्कार होतो. दोष तिच्या वयाचा नाही, दोष तिच्या जातीचा नाही, दोष तिच्या वस्त्रांचा नाही. अरे दोष समाजामध्ये वासनेने बरबटलेल्या त्या अपवित्र नजराचा आहे, ज्या नजरे स्वतःची माय दिसत नाही, ज्या नजरेमध्ये स्वतःची बहीण दिसत नाही. मायबाप विचार करा, हिंदूंच्या देव्हाऱ्यातली देवता म्हणजे स्त्री आहे. यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः. आपली हिंदू संस्कृती सांगते, ज्यावेळी कल्याणच्या सुभेदारची सून राजांच्या समोर ठेवण्यात आली ना, त्यावेळी तिच्या पायांकडे लक्ष दिलं, तिच्या चरणांकडे पाहिलं आणि सांगितलं, अशीच अमुशी माता असती, सुंदर आणि रूपवती, आम्हीही तैसेची जाहलो असतो, वदले शिव छत्रपती. थक्क जाहले राज शिवाजी, रूपैवतीचे बघून, आई मनोनी परात केली सुभेदाराची सून, आई मनोनी परात केली सुभेदाराची सून. आपल्या राजांची अशी संस्कृती सांगते आणि त्या छत्रपतीच्या आम्ही मर्दमावळे आहोत. ज्या हिंदू संस्कृतीचा जगाला आदर्श वाचावा त्या हिंदू संस्कृतीमध्ये आम्ही जन्म घेतलाय. मला वाटतं ही गोष्ट हिंदूंना शोभत नाही. आज स्त्रियांना योग्य ते स्थान द्या. आज शासनाने दिले 50% आरक्षण, आम्हाला 50% आरक्षणाची नाही, 100% संरक्षणाची गरज आहे. आज छत्रपतींच्या विचाराची गरज आहे. एका महिलेचा अपमान झाला, विनयभंग झाला तर भर चौकात त्याच्या शरीराचा चौरंग केला, हात पायाने कलम करून टाकले. जोपर्यंत छत्रपतीचं हे शासन लागू होत नाही, खऱ्या अर्थानं आपल्या भारतातील बलात्कार हे आटोक्यातच येऊ शकत नाही. आज काय जगलाय राजा, काय जगलाय? मला दादांनी सांगितलं होतं ते शिवचरित्र जास्त सांगा, पण दंडकाप्रमाणे अभंग थोडासा सोडवणं अत्यंत गरजेचं होतं. माझा वेळही संपत येतोय. काय जगलाय? इथं सर्व तरुण वर्ग बसलाय, मागे बसले असतील, काय आजूबाजूला बसलेत. घरी गेल्याच्या नंतर एक वाक्य सर्च करा, वॉल ऑफ चायना, चीनच्या भिंतीचा इतिहास लिहा. चीनची भिंत कधी बांधली, कोणी बांधली, किती वर्ष लागली, लांबी काय तिची, सर्व तुमच्या समोर येईल तिची माहिती. जी चीनची भिंत बांधण्यासाठी 50 वर्षाचा कालावधी लागला, जिची लांबी 3000 किलोमीटर आहे, जगातल्या 7 आश्चर्यापैकी ते एक आश्चर्य. जी भिंत बांधण्यासाठी 150 वर्षाचा कालावधी लागला, जिची लांबी 3000 किलोमीटर आहे, जगातल्या 7 आश्चर्यापैकी ते एक आश्चर्य. ते कान उंच करून ऐका. 19 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680 अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्या छत्रपती शिवरायांनी 450 किल्ले बांधले, ज्याची लांबी 4000 किलोमीटर आहे. हे जगाप्रती आश्चर्य आणि विशेष किल्ले बांधले, पण एकाही किल्ल्याला स्वतःचं नाव नाही. शिवाजी, संभाजी, सईबाई, आऊसाहेब अजिबात आपलं स्वतःचं नावच दिलं नाही. अरे काय कौतुक आहे, आज 350 वर्ष होऊन गेले ते राजाची जयंती साजरी होते. जो बापाची पुण्यतिथी घालत नाही तो शिवजयंती साजरी करतो. हे आपल्या भारताचं वैशिष्ट्य आहे. कारण जगणं स्वतःसाठी नव्हतं, तर जगणं समाजासाठी होतं, म्हणून आजही जयंती साजरी. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या राजाचं, माझ्या राजाचं नाव
माझ्या राजाचं नाव माझ्या राजाचं नाव माझ्या सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारीवर रणवीरसाठी धाव जिंकले आपुल्या निगड्या छातीवर रणवीरसाठी धाव जिंकले आपुल्या निगड्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे भरवसा सारा सागर प्राणपणाने लढले मावळे भरवसा सारा सागर माझ्या नाव पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर माझ्या देवाचं छत्रपती शिवाजी महाराज की हे संस्कार होते फक्त जिजाऊ आऊसाहेबांचे पाळण्यापासून संस्कार केले गर्भापासून संस्कार केले मातीचे हत्ती दिले मातीचे उंट दिले मातीचेच गड किल्ले करून दिले मायबाप जिजाऊंनी संस्कार केले गर्भापासून जिजाऊ आऊसाहेबांनी संस्कार केले पाळण्यापासून माझी विनंती असेल मातृवर्गाला मुलगा लहान असेल तोपर्यंत त्याला उत्तम संस्कार देणार जोपर्यंत जीवनरूपी पिशवीमध्ये वस्तू ठेवण्याची जबाबदारी तुमची ना तोपर्यंत एक एक वस्तू ठेवत चला कदाचित मुलगा मोठा होईल ती पिशवी तो खिसा त्याच्या हातात जाईल त्याच्या मनाने तो वस्तू भरेल आता मोठा झाला तो गायछापची पुडी ठेवेल एखादी चुन्याची डबी ठेवेल पण जोपर्यंत तो खिसा तुमच्या हातात आहे ना संस्कार रूपी वस्तू ठेवायचं काम करा कदाचित तुमच्या वस्तू निघताना उशिरा निघतील पण तुमचं त्या वस्तू त्या संस्काराचं काम दाखवल्याशिवाय राहणार नाही आई ही बालकाची पहिली शाळा असते आपली मुलं कॉन्व्हेंटला टाका पण माझी विनंती असेल घरी आल्याच्या नंतर दिवे लागण्याच्या वेळी शुभम करोती शिकवा आणि शाळेत जात असताना त्याला आजी आजोबांच्या पाय पडायला लावा अध्यात्माचा फक्त पहिला संस्कार करा आयुष्यात तुमचा मुलगा वाईट वळणाला जाऊ शकत नाही माझी उद्याचा आपला नेता माळकरी असावा आणि उद्याचा आपला भावी भारत सुजलाम सुफलाम असावा असं जर वाटत असेल तर मातांनो आजपासून संस्कार करा इंसाफ की डगर से बच्चों दिखाओ चल के ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कल के अपने हो या पराये सबके लिए है न्याय देखो कदम तुम्हारा हर ये जग डगमगाए रस्ते बड़े कठिन है चलना संभल संभल के इंसाफ की डगर से बच्चों दिखाओ चल के ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कल के आऊसाहेबांनी पाळण्यापासून संस्कार केले गर्भापासून संस्कार केले बघता बघता छत्रपती शिवराय 15 वर्षाचे झाले दादोजी कोंडदेवांच्या समवेत मावळच्या दऱ्याखोऱ्यात फिरत असताना एक एक मावळ्याचा मुलगा छत्रपतींचा मित्र होऊ लागला या मावळ्यांच्या पोरामध्ये काय जहागीरदारांची पोरं नव्हती
तर कष्टकरी काम करी शेतकऱ्याची उघडी नागडी शिंदी पोरं होती. राजांनी त्यांच्या हातातलं टिकाव खोरं फेकून दिलं, त्यांच्या हातात ढाल आणि संशय दिली. राज काय करायचं, काही नाही, खायचं प्यायचं मस्त आराम करायचा. स्वराज्याकडे आणि आया बहिणींच्या इज्जतीकडे जो वाकड्या नजरेने पाहत असेल असा दिसल तो कापायचा. असं होय राज. जंगलाच्या दाट झाडीमध्ये सगळ्यांच्या नजरा चुकून राजाने या मावळ्याच्या पोरांना युद्धाचं प्रशिक्षण दिलं. यामध्ये तान्हाजी मालुसरे होते, सूर्याजी मालुसरे होते, येसाजी कंक होते, दादाजी नरसप्रभू होते आणि बाजी पासलकरांच्या सारखे वृद्धही होते. एक दिवस ही सगळी मंडळी रोहिडेश्वरावरती जमली. सारेने हातामध्ये बेल भंडारा उचलला. रोहिडेश्वराच्या पिंडीवरती महाराजांनी सांगितलं, वीरांनो पुन्हा एकदा विचार करा. स्वराज्यासाठी सुलतानाशी टक्कर देणं हे कार्य सोपं नव्हे. प्रसंगी प्राण जाण्याची सुद्धा भीती. तोच नेत्र कटाक्ष तान्हाजी मालुसरेने राजांच्याकडे टाकला आणि त्याच उंच स्वरामध्ये तान्हाजी कडाला, राजा शेळी म्हणून जगणं आता आम्हाला मान्य नाही. इथून पुढे जीवन जगू तर वाघाचं जीवन जगू. राजाने ज्ञानाची तलवार काढली. स्वतःचं बोट कापून आपल्या स्वतःच्या रक्ताचा अभिषेक रोहिडेश्वराच्या पिंडीवरती केला. साऱ्यांनी हातातील भंडारा उचलला, रोहिडेश्वराच्या पिंडीवरती वाहिला आणि एकच सिंहगर्जना त्या ठिकाणी झाली. हर हर सह्याद्रीच्या साऱ्या दऱ्याखोऱ्यात घुमली. आनंदाने सह्याद्री डोलायला लागला. शिवनेरीवरची शिवाई माता मनात दमदमून गेली. पंढरपुरात पांडुरंग परमात्मा विटेवरती दमदमून गेले. आळंदीमध्ये माऊली ज्ञानोबाराची समाधी आनंदाने डोलायला लागली. देहूच्या राहुळा तुकोबाराने गळ्यात विना हातात चिपळ्या घेतल्या. रामकृष्ण हरी भजनामध्ये नृत्य करायला सुरुवात केली, कारण प्रारंभ क्रांतीचा होता. छत्रपती शिवरायांनी काय मावळ्यांना पैसे दिले नाहीत मायबाप. शब्द असे होते की मरायला जिथं स्पर्धा होती. एक एक मावळा, अरे एक एक मावळा लाख लाख शत्रूंच्या सैन्यासोबत एकटा लढायचा, हजारो सैन्यासोबत एकटा लढायचा. अरे ताकद आली कुठून एवढी? कुठून ताकद आली असेल? ज्यावेळी आपल्या स्वतःच्या मुलाचं लग्नाचं आमंत्रण घेऊन तान्हाजी मालुसरे राजगडावरती जातात. पण आऊसाहेब चिंतित होत्या, राजे चिंतित होते. लग्नाचं आमंत्रण घेऊन गेले आणि विचारलं, आऊसाहेब राजा आपण काही नाराज आहात का? आपल्या चेहऱ्यावरती काही वेगळीच चिंता दिसते. त्यावेळी आऊसाहेबांनी पाहिलं स्वतःच्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण घेऊन आलाय. त्याही नाराज असणाऱ्या परिस्थितीमध्ये आऊसाहेबांनी बळेचच चेहऱ्यावरती हसू आणलं. घाई घाईनं औक्षणाचं ताट सजवलं आणि तान्हाजीचं औक्षण केलं. त्यावेळी तान्हाजी मालुसरे म्हणतात, आऊसाहेब या ताटामध्ये ओवाळणी मी तुम्हाला काय टाकू? काय घालू ओवाळणी राजमात तुझ महान, शिव बसला शेजारी ओवाळी प्रेमान. आऊसाहेब आऊसाहेब काय ओवाळणी घालू? त्यावेळी आऊसाहेबांना हसू आलं. तान्हा ओवाळणी पाहिजे, थोडं कमी आवाज ओवाळणी पाहिजे, पण ओवाळणी जरा अवघड आहे. काय ओवाळणी अवघड अवघड घ्यावा कोंडगड, काय ओवाळणी अवघड अवघड घ्यावा कोंडगड. वैरी तुझ्या पुढं वाकविल मान जी वाकविल मान जी वाकविल मान जी. राजा का चिंतेत आहात? राजाने कोंढाण्याच्या दिशेने पाहिलं आणि राजे बोलतात, तान्हा मला कोंढाणा गडाची जरा चिंताच वाटते रे. त्यावेळी तान्हाजी मालुसरेचे वाक्य आहे, आधी लगीन नवीन कोंढाण्याचं, आधी लगीन नवीन कोंढाण्याचं, मग राईबाचं ब्रीद हे आमुचं. वाहिला हा देह देश कार्या, वाहिला हा देह देश कार्या. देव धर्माची साथ, देव धर्माची साथ
वाटी बाजूला सारली आणि तानाजी मालुसरे सांगतो राजा आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. गड घेतो तरी समाग येतो हो गड घेतो तरी समाग येतो नाहीतर धरतो रस्ता स्वर्गीचा जी रस्ता स्वर्गीचा जी रस्ता स्वर्गीचा जी. नानाजीने मुजरा केला राज कदाचित हा माझा शेवटचा मुजरा असेल गड्या या मावळ्याचा मुजरा स्वीकार करा राज. माझी एक प्रार्थना असेल गड्या तुम्हाला राज जर कदाचित कोंढाण्याच्या स्वारीवरती मी गेलो आणि माझं तिकडच काहीतरी बरं वाईट झालं ना तर माझ्या पश्चात माझ्या रायबाला सरदार करा त्याला स्वराज्याच्या फौजेमध्ये सामील करून घ्या त्याचं सुद्धा स्वराज्यासाठी योगदान महत्वाचे. हा मुजरा घ्यावा शेवटचा मित्राचा हा मुजरा घ्यावा शेवटचा मित्राचा तर मेलो तिकडं तर सांभाळ करा मुजराचा. हाची हेतू अंतरीचा गड घेतो तरी समाग येतो हो गड घेतो तरी समाग येतो नाहीतर धरतो रस्ता स्वर्गीचा जी रस्ता स्वर्गीचा जी रस्ता स्वर्गीचा जी. तानाजी मालुसरे कोंढाण्याच्या स्वारीवरती गेले आणि कोंढाण्याच्या स्वारीवरती शहीद झाले म्हणून गड आला पण सिंह गेला. अरे जगतात सगळे जगण्याला अर्थ असावा मरतात सगळे मरण्याला अर्थ असावा प्रेम करतात सगळे प्रेमालाही अर्थ असावा. जगह जगह पर मिल जाते हैं आशिक कहीं लेकिन वतन जैसा सनम नहीं होता. जगह जगह पर मिल जाते हैं आशिक कहीं लेकिन वतन जैसा सनम नहीं होता. पैसों में सिमट कर सोनों में सिमट कर मरते हैं कहीं लेकिन मेरे तिरंगे जैसा खूबसूरत कोई कफन नहीं होता. मरतात सगळे गड्या पण मरणाला काहीतरी असा अर्थ असावा. पुसणार कोणी असेल तर डोळे भरून येण्याला अर्थ आहे पुसणार कोणी असेल तर डोळे भरून येण्याला अर्थ आहे. आपल्यानंतर कोणी रडणारच नसेल तर माणसाचं मरणही व्यर्थ आहे. तुम्ही किती पैशाने श्रीमंत आहात किती कोटींचा बंगला बंगल्याच्या समोर किती लाखाची गाडी आहे यावरती तुमची श्रीमंती अवलंबून नाही. तुमच्या घरातली म्हातारी माणसं किती सुखी आहेत किती आनंदी आहेत यावरती तुमची श्रीमंती अवलंबून असते. किती पैशाने श्रीमंत आहात यावरती तुमची श्रीमंती अवलंबून नाही. तुमच्या डोळ्यात अश्रू आलं तर ते पुसण्यासाठी समाजातले किती हात समोर येतात यावरती तुमची श्रीमंती अवलंबून असते. आज जगतात सगळे जगण्याला अर्थ आहे मरतात सगळे मरण्याला अर्थ असावा. माझी विनंती असेल तरुणाला प्रेमच करायचं असेल तर ते धर्मावर करा प्रेमच करायचं असेल तर ते देशावरती करा. आज सगळे भीमाणी दादा कदाचित माझा बोलण्याचा राग येईल तुम्हाला. आज इकडचा गायक तिकडे जातो तिकडचा गायक इकडे येतो इकडचा खेळाडू तिकडे जातो तिकडचा खेळाडू इकडे येतो इकडचा पुढारी तिकडे जातो तिकडचा पुढारी इकडे येतो. एकमेकांच्या हातात हात देतात गळ्यात गळी घालतात पण मायबाप जो कधीच बेईमान होत नाही जो कधीच शत्रूच्या हातात हात देत नाही. विचार करा आमच्या भारताच्या सीमेवरती जर 25 जवान जर बेईमान झाले तर आम्ही सुरक्षित राहू शकू का. जो कधीच बेईमान होत नाही अरे शत्रूचे आक्रमण करत असताना डोळ्यात तेल घालून 24 तास जो भारताचं संरक्षण करतो तो या भारताचा जवान असतो. हॅट्स ऑफ देतो. अरे नतमस्तक द्यावी तो असं वैभव आहे या भारताचं. ज्यावेळी या भारताचा जवान सीमेवरती युद्ध करतो ना त्यावेळी घरात 70 वर्षाचा किडनी गेलेला म्हातारा बाप नाही दिसत त्याला. ज्यावेळी या भारताचा जवान सीमेवरती युद्ध करतो त्यावेळी 60 वर्षाची कॅन्सरने ग्रस्त असलेली जिचं मरण आता 3 महिन्यावरती आले ती माय नाही दिसत त्याला. ज्यावेळी या भारताचा जवान सीमेवरती युद्ध करतो त्यावेळी त्याची 30 वर्षाची तरुणी बायको घरातली नाही दिसत त्याला. तिच्या स्वप्नांचाही तो विचार करत नाही. ज्यावेळी या भारताचा जवान सीमेवरती युद्ध करतो ना त्यावेळी त्या बायकोच्या मांडीवरच्या 6 महिन्याच्या काळजाच्या तुकड्याचाही तो विचार करत नाही. ज्यावेळी या भारताचा जवान हातात शस्त्र घेऊन शत्रूशी युद्ध करतो ना शत्रूची गोळी आपल्या निदड्या छातीवरती तो घेतो हसत हसत आपल्या छातीवरती घेतो रक्ताच्या थारोळ्यात आपल्या प्राणांचं बलिदान देतो
फक्त आणि फक्त आपला देश सुरक्षित राहिला पाहिजे एवढंच ज्याचं स्वप्न असतं आणि ध्येय असतो तो या भारताचा फक्त जवान असतो. तू मेरा करीमा, तू मेरा धर्मा, तू मेरा विमान हे वतन महबूब मेरे तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए. दिल दिया है जान अरे याचं हिंदू धर्माची निंदा करत असाल ना तर समुद्रात फेकून देईल असं म्हणणाऱ्या स्वराज्य स्वाभिमानी विवेकानंदांची भूमी आहे. आला तर तुमच्या सहित आणि नाही आला तर तुमच्या शिवाय या समुद्रामध्ये उडी टाकण्यासाठी मी एकटा तयार आहे असं म्हणणाऱ्या वीर सावरकरांची भूमी आहे. तुम मुझे ढूंढो मैं तुम्हें आझादी दूंगा. आझादीची प्रतिज्ञा करणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोसांची ही भूमी आहे. या देशातील प्रत्येक नागरिकाला पुरेसे वस्त्र मिळाल्याशिवाय मी माझ्या अंगावरती एकही वस्त्र परिधान करणार नाही असं म्हणणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची ही भूमी आहे. मैं अपनी जान से नहीं दूंगी इंग्रज सरकारला ठणकावून सांगणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाईची ही भूमी आहे. बुंदेलखंड के हर बोलों से हमने तो सुनी कहानी थी, खूब लढी मस्तानी हो तो झाशी वाली राणी थी असं म्हणणाऱ्या स्वातंत्र्य वीरांची शूरवीर पराक्रमी पुरुषाची ही भूमी आहे. आज ही चिमूटभर माती स्वतंत्र झाली मायबाप पण हिला स्वतंत्र करण्यासाठी भारताच्या भूमीला हजारो लाखो सैनिकांनी आपले प्राण अर्पित केले. रक्ताच्या थारोळ्या बलिदान दिलं. रक्ताने लाल झाली ती भूमी, शिनली ती, थकली ती. त्यावेळी चिमूटभर माती रक्ताने भिजली त्यावेळी स्वतंत्र झाली. आजही ती भूमाता या पुष्टीची साथ घालते. राजा मला स्वतंत्र करण्यासाठी माझ्या सुपुत्रांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं म्हणून त्या रक्ताच्या सांडलेल्या प्रत्येक थेंबाची शपथ आहे दादा तूही त्या भूमीवरती तितकंच प्रेम कर. किती प्रेम करावं. तू मेरा करीमा, तू मेरा धर्मा, तू मेरा विमान हे वतन महबूब मेरे हम जिएंगे भगवंताला विशेषण दिलंय. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा ही द्रौपदीने आज आमच्या तरुण पिढीला योग्य संस्काराची गरज आहे. त्याशिवाय स्त्रियांविषयी आदर प्राप्त होणार नाही. लोक म्हणतात स्त्रियांच्या डोक्यावर पदर असावा पण मला असं वाटते पाहणाऱ्या नजरेत आदर असावा. पाहणाऱ्या नजरेत जर आदर असला तर पदर असला काय आणि नसला काय तरी काहीही फरक पडत नाही. देवा सगळं सुख तुझ्या चरणाशी दडलेलं आहे. मला त्या ठिकाणी ठेव. अभंगाचं दुसरं चरण. सुख बसे तुझे पाही तुझे
वेणी धाव तुका म्हणे भोगे पिडा केली धाव वेगे सुख वसे तुझे पायी मज ठेवी तय ठाई अतिशय धावत्या वेगामध्ये अभंगाच्या एका चरणाचा अर्थ तुमच्या समोर ठेवला 3 चरणाचा शिल्लक आहे कधी योग आला परिसरामध्ये तर त्या चरणावरती नक्कीच बोलण्याचा प्रयत्न करू बोलत असताना एखादा चुकीचा शब्द कुणाच्या हृदयाला स्पर्श करून गेला असेल तो माझा मला परत करा या उलट काही घेण्यासारखं वाटलं असेल त्यानुसार नक्कीच बदलण्याचा प्रयत्न करा माझी विनंती असेल या ठिकाणी बहुतेक तरुण वर्ग दिसतोय आणि इथं आलेले प्रत्येक वयाने म्हातारी असेल तरी मनाने मात्र तरुणच आहेत सर्व तुम्ही कथा श्रवण केली कीर्तनामध्ये वाजतात 12 वाजून गेले तर प्रत्येकाचे चेहरे फ्रेशच दिसतात तरुण नाही तर काय आहेत तरुणच आहे ना तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात माझी विनंती असेल जगाचं वातावरण एवढं दूषित झालं याला ताळ्यावर आणायचं 2 गोष्टी अत्यंत महत्वाचे विज्ञानही महत्वाचं आणि अध्यात्मही महत्वाचे स्वामी विवेकानंद सांगतात की विज्ञान आणि अध्यात्म यांच्या समन्वयातून जगामध्ये सुख आणि शांतता नांदू शकते आज अध्यात्माची जगाला गरज आहे आज परिस्थिती बिकट होत चालली आणि भरकटत चालली आज कीर्तन वाढले कीर्तनकार वाढले कथा वाढल्या कथाकार वाढले पंढरपूरची बारी पार मंगळवेड्याच्या पुढे गेली 5 रुपयाचं नारळ 20 रुपयाला झालं लोक पारमार्थिक होताना दिसतायत फक्त ढोंगीपणा वाढलाय अजिबात भक्ती वाढलेली नाही आज जगात बदल होताना दिसतोय आजचा माणूस चंद्रावरती जात असेल पण शेजारच्या चंद्रकांत नावाच्या माणसाला साधा रामराम घालत नसेल ती प्रगती असेल का आजची महिला मंगळावर जाते पण शेजारच्या मंगला काकुशी 15 दिवस झाले भांडणं झाले तर बोलतच नाही प्रगती असेल का आज आकाशातील ग्रह तारे आम्ही दुर्बिणीच्या साहाय्याने जवळ करून पाहिले पण जवळचे माणसं आमचे मोबाईलमुळे दुरावत चालले ही दुरावस्था आमच्या लक्षात घेणं गरजेचं आहे आज रस्ते वाढले रस्ते सिमेंट कॉन्क्रीटीकरण डांबरीकरणाचे झाले पण त्या रस्त्यावरनं जर आमचं चालणं सुधारत नसेल तर आमची पिढी बदलली का आज हातामध्ये 5, 25, 50 हजाराचा मोबाईल आला पण त्या मोबाईलवरून जर आमचं बोलणं सुधारत नसेल तर खऱ्या अर्थाने आम्ही बदललो का आज अत्यंत बिकट परिस्थिती पायात चप्पल घालताना देखील जेवण करतात कारण साहेब सुशिक्षित आहेत पायात चपला घालून जेवण करतात कारण साहेब सुशिक्षित आहेत पण ताटाला पाणी फिरवल्याशिवाय जेवणाची सुरुवात करत नाही कारण माझा वारकरी सुसंस्कृती जुन्या गोष्टी आपल्याला मान्यच कराव्या लागतील पायात चपला घालून स्वयंपाक करतात कारण मॅडम सुशिक्षित आहेत तुमच्याकडे आहे का कोणी अशा पायात चपला घालून स्वयंपाक करतात कारण मॅडम सुशिक्षित आहेत पण विचारा जुन्या आजीबाईला आंघोळ केल्याशिवाय सासूबाई पिण्याच्या पाण्याला देखील हात लावू देत नव्हती कारण आमची आजी सुसंस्कृत होती जुन्या गोष्टी आपल्याला विसरून चालायच्या नाही आज तरी बुटा घालून जेवतात बुटा घालून स्वयंपाक करतात मला अजिबात नवल वाटत नाही बरं का दादा अजिबात नवल वाटत नाही ज्यावेळी मी बदल मांडेल खऱ्या अर्थाने भारत बदलला असेल बरं का ओंकार दादा ज्यावेळी लोक बुटात चुरून खातील का त्यावेळी खऱ्या अर्थाने मी समजेल की भारत बदललेला असेल मला अजिबात नवल वाटत नाही खेड्यामध्ये बिकट परिस्थिती पाहतो जेवण होईपर्यंत जेवढे घास अन्नाचे मुखात जाणार नाही तेवढे घास दिवसाला तंबाखू गुटख्याचे जाऊ लागले ही पिढी उद्याचं भविष्य काय घडू शकणार आहे कदाचित माझ्या बोलण्याचा रागही येईल तुम्हाला पत्नीने ताटात वाढल्यानंतर जेवढे अन्नाचे घास मुखात जात नाही तेवढे तंबाखू गुटख्याचे जाऊ लागले तरी पिढी उद्याचं भविष्य काय घडू शकते स्वयंपाक होईपर्यंत जेवढा धूर चुलीतून निघत नाही एवढा धूर दिवसाला तरुणांच्या सिगारेट मधून निघू लागला ही पिढी उद्याचं भविष्य काय घडू शकणार आहे जेवण झाल्याच्या नंतर काही लोक एवढं पाणी पित नाही काही काही भात आधीच टाकू लागले पाणी नंतर प्यायचं असतं आधी पण काहींना पाणी पिल्याशिवाय जेवणच घटत नाही ही पिढी उद्याचं भविष्य काय घडू शकणार आहे कुठेतरी अध्यात्माच्या संस्काराची गरज आहे मी म्हणणार नाही तुमची मुलं आळंदी पंढरपूरला टाकून धोत्र घालणारी महाराज लोक बनवा अजिबात नाही फार लोकांची एवढी मानसिकता झाली आपल्या पोरांनी इंग्लिश मध्ये शिवी दिली तरी चालू मग पोरगा इंग्लिश बोलला पाहिजे मानसिकता आहे तुमची पण अध्यात्माचे संस्कार द्या त्यांना कॉन्व्हेंटला टाका पण अध्यात्माचे संस्कार मी अध्यात्माची आणि विज्ञानाची ताकद कम्पेअर करेन आज इकडून उसाची मोळी टाकली तिकडून साखरेचं पोतं बाहेर येतं ही विज्ञानाची ताकद आहे इकडून उसाची मोळी टाकली तर साखरेचं पोतं इकडून बाहेर येतं ही विज्ञानाची ताकद आहे पण किती वाया गेलेला वळू मुलगा ज्याचं गावात घरात काहीच काम नाही असा पोरगा आळंदीच्या संस्थेत टाका तुम्ही 4 वर्ष जोग महाराजांच्या सान्निध्यात तो एवढा अभ्यास करतो 4 वर्षांनी कीर्तन ज्यावेळी गावात तो प्रवेश करतो त्यावेळी तो कीर्तनकार बनूनच गावात येतो हे माझ्या माऊली ज्ञानोबा यांचं वैभव आहे अरे यह दरबार है गणेश्वर भगवान का यहाँ दर्द दुख मिटाए जाते हैं दुनिया के ठुकराए हुए लोग यहाँ सीने से लगाए जाते हैं आज शाळेमध्ये की जेमतेम आम्हाला पोट भरायची अक्कल शिकवल्या जाते पैसा कसा कमवायचा तो वापर कसा करायचा त्याचं हे शिकवल्या जात नाही शाळेमध्ये तुम्हाला काटकोन त्रिकोण चौकोन विशालकोन लघुकोन सगळेच शिकवले जातील
शाळेमध्ये तुम्हाला काटकोन, त्रिकोण, चौकोन, विशालकोन, लघुकोन सगळेच कोण शिकवले जातील, पण उद्या समाजात कसं जगायचं हा दृष्टिकोन ज्या ठिकाणी शिकवला जातो त्याला वारकऱ्याचं कीर्तन म्हणतात. आणि दृष्टिकोन हा भूमिकेत नाही तर तो वारकऱ्यांच्या भूमिकेमध्ये असतो. आज समाजात जे घडतं ते शाळेत शिकवल्या जात नाही, जे शाळेत शिकवलं जातं ते समाजात घडत नाही. आज सगळ्या प्रश्नावरती विचार होतात, पण मला वाटते दोन मुद्दे अजूनही दुर्लक्षित आहेत. एक शेतकरी आणि दुसरा बेरोजगार. आज शेतकऱ्यांचा विचार कोणी करत नाही. अजून तुमच्या खात्यावर पैसे जमा होते आलेत का? ज्यावेळी शेतकऱ्याचा प्रश्न येतो त्यावेळी आता कर्ज काढावं लागेल, कर्ज काढा, एक दिवस भारत विकून टाका तुम्ही. भारत भारतीयांनीच खाल्ला, अजिबात बाहेरचे आले नाही, भारतीयांनी भारत खाल्ला. सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांना थंडी वाजते, कोर्टाची वेळ 11:30, बँकाची वेळ 10:30 वाजता, शेतकऱ्याला वीज देण्याची वेळ तुम्हाला माहिती? तुम्ही सगळे शेतकरीच आहेत ना? किती 12 ते सकाळी 4, रात्री 11 ते पहाटे 5, सगळ्याला थंडी वाजते, शेतकऱ्याला थंडी वाजत नाही. दिवसभर काबाड कष्ट करायचे, अख्खी रात्र काळ्या कुट्ट अंधारात जागून काढायची. पाणी वाया गेलं तर पीक वाया जाईल, पीक वाया गेलं तर पोरीचं लग्न होणार नाही, पीक वाया गेलं तर पोराला परीक्षा देता येणार नाही, त्याचं शिक्षण होणार नाही. आमच्या पळस खेडला जालना जिल्ह्यामध्ये 3 भाऊ पाणी देण्यासाठी गेले, सख्खे भाऊ. पाण्यात करंट उतरलं, तुम्ही फेसबुकला बातमी पाहिली असेल, पाण्यात करंट उतरलं 3 सख्खे भाऊ मेले. म्हाताऱ्या बापासमोर 3 भावाचं प्रेत पडलेलं होतं मुलाचं. काय अवस्था झाली असेल ते शेतकरी बापाची. सरकारला जाग कधी येणार आहे? तुम्ही आत्महत्या केल्याच्यानंतर 50,000ची मदत सरकार करते. अरे एका बाईचा आईनं तारुण्याच्या उंबरट्यावरती तिचा आधार निघून पडलाय. पुरीचं लग्न जमले पण कन्यादानासाठी बाप शिल्लक राहिला नाही. पोरांना फीस भरली परीक्षेची, आता बाप मेलाय, दुसऱ्याच्या शेतात काम करून त्याला परीक्षा द्यायला जावं लागतंय. अरे किडनी गेलेला म्हातारा बाप घरात आहे, कॅन्सरने ग्रस्त असलेली म्हातारी माय घरात आहे, त्यांच्या म्हातारपणीचा आधार निघून पडला. 50,000 घेऊन त्या कुटुंबाला काय चाटायचे का? आधार निघून पडलाय. सरकार तो आधार देऊ शकतं? मेल्यावर 50,000ची नाही, गरज तर करूच नका, मदत तर करूच नका. तुम्ही शेतकऱ्याला लाचार बनवताय. अरे आहे तोपर्यंत त्याच्या शेतमालाला व्यवस्थित योग्य वेळी योग्य भाव दिला तर त्या बिचाऱ्याला कर्ज काढायची कधी पाळीच येणार नाही. अशी योजना जोपर्यंत आखण्यात येत नाही आणि पुरेशा प्रमाणात पाऊस, कमी नाही जास्त नाही, असं तंत्रज्ञान जोपर्यंत विकसित होत नाही, मला वाटतं आमच्या परभणीचं कृषी विद्यापीठ कुलूप लावून बंद केलं तरी मराठवाड्याचं काहीही नुकसान होत नाही, अजिबात नाही. शेतकऱ्याचा विषय हाताला जात नाही. दुसरा विषय आहे तो बेरोजगारांचा. तो बिचारा इतका शिकतो, गरिबीतून अभ्यास करतो, चिमणीवर अभ्यास करतो, BA करतो, MA करतो, BEd करतो, DEd करतो, MPhil करतो, PhD करतो, इतका शिकतो, गोद्याची पिढी घडू शकतो. त्याला काम कोणतं माहिती? मतदानाच्या चिठ्ठ्या वाटा. त्यातून टाइम भेटला तर जनगणना तुम्हीच करा, त्यातून टाइम भेटला तर पोरांना शिकवा, आणि त्यातून टाइम भेटला तर खिचडी तुम्ही शिजवा. संस्कृतीने आचार्य दिले पण त्याचे आपण आचार्य करून टाकले. ही दुरावस्था आहे. तो बिचारा गरिबीतून शिक्षण घेतो, MPSC UPSC करतो, क्लास 1 क्लास 2 ऑफिसर होतो. आउट पोस्टला ज्यावेळी ड्युटीवर रुजू होतो ना त्यावेळी 4थी नापास आमदाराचा जागी नापास कार्यकर्ता त्याला अक्कल पाजळतो. अरे तुझ्यासारखा नाही येतो, त्यानं गरिबीतून अभ्यास केला आणि या पोस्टवरती तो आज आरूढ झालाय. आज केवळ बेरोजगारांची ही समस्या, ही दुरावस्था आहे. शिकलेल्या मुलांची, सुशिक्षित बेकार हा शब्दच कोणी खरं तर घडवला, मी त्याचा शोध घेते. सुशिक्षित आणि एकदम बेकार. आज सगळ्या पोरींनी एका डोक्यात फॅड घुसून घेतले. नवरा करीन तर नोकरीवाला. काय खरंय ते नोकरीवाल्याचं माहिती तुम्हाला? त्याचा लातूरात बंगलाय 50 लाखाचा, 45 लाख त्याने लोन काढले. त्या बिचाराला टेन्शन आहे पेन्शनच्या हप्ते फेडले जातील की नाही. त्यानं पेन्शनवर हप्ते फेडले, तुम्हाला माहिती आहे का? बरं नोकरी नसेल तर जमीन पाहिजे, जमीन नसेल तर मग नोकरी पाहिजे. पुरींपेक्षा त्यांचे आई वडील जास्त खतरनाक झालेत. आता मुलाकडे जमीन किती? जमीन अशी विचारते, जमिनीची पोरगी सकाळी 7ला शेतात घुसल्यावर संध्याकाळी 5लाच बाहेर निघणारी, तिला अजून खुरप पकडता येईना. खुरप एक दिवस सासूबाईंनी ज्वारी खुरपण्यासाठी नेली. सासूबाईच्या लक्षात आला अर्ध्या तासानं. सुनबाईंनी ज्वारी उपटून घेतली, गवत असं ठेवलं. मग सासूबाईंनी सांगितलं, सुनबाई झाडाखाली बसून व्हॉट्सअपवर अभ्यास करा, काम मी करते. अजून तिला दादा घासातला मी तिथला फरक कळा ना, घासातला मी तिथला. सासऱ्यांनी सांगितलं, सुनबाई आपल्या घरी महाराज लोक जेवायला येणार आहेत, मी तिची भाजी घेऊन या शेतातून. तिनं मी ती समजून आम्हाला घासगवत खाऊ घातलं. काय तिने लावणार आहे ते? बरं तो उच्च शिक्षित पाहिजे, तो शिकलेला, तो डबल PG आणि KG 2 वर्ष बसली पोरगी. KG 2 वर्ष काय कम्पेअर पाहिजे की नाही? आज केवळ
वाचता येत, म्हणून फक्त पोरींच्याच बापांना बायोडाटी काढावी लागतात. पोराच्या बापांना अजिबात बायोडाटी काढायची गरज नाही. कारण तुमचा पोरगा ज्यावेळी मित्राच्या हळदीत डीजे समोर दारू पिऊन नाचतो तोच त्याचा माझ्या दादांना आपलं होईपर्यंत तरी नीट राहा. तुमची तर काय परिस्थिती मला माहिती नाही बरं का, मला सुखाने वाट लावायचंय. आपलं होईपर्यंत तरी नीट राहा. अजून परिस्थिती अजिबात बिकट झाली नाही. आज किमान मुलगा मुलीला पाहायला तरी जाऊ शकतो. अजून फक्त 5 वर्ष थांबा तुम्ही, आफ्टर 5 इयर्स. 5 वर्ष आता झालेत ते झालेत. आता गुरु शुक्राचा असते पुढे राहिलेले नवरदेव होऊ शकत नाहीत, अजिबात नाही. 5 वर्षांनी परिस्थिती बिकट असणारी. ती पोरगी आपल्या मैत्रिणीला फोन करणार, का ग या रविवारी तुला सुट्टी का, काय काम होतं? काही नाही, अंजनपुरातला शेतकरी बाप फारच मागे लागलाय, या आमच्या मुलाला पाहून जा, या आमच्या मुलाला पाहून जरा पाऊस कसा दिसतोय, काय करतोय. ती रविवारी सुट्टी घेऊन ड्युटी करत असणार. ती रविवारी आपल्या मैत्रिणी सहित 4 व्हीलर गाडीत बसून येणार. तुमचा भाऊ दारात रांगोळ काढत असणार. मग ती घरात येणार, सोफा सेटवर बसणार. हा नवरा मुलगा पहिल्यांदा पाणी घेऊन जाणार, मग चहा घेऊन जाणार, मग 10 मिनिटांनी पोहे घेऊन जाणार. ती त्याला विचारणार, का रे नाव काय, शिक्षण किती, काम धाम येतात का घरात, ती लेकरं बाळ सांभाळशील का झाल्यावर. ती डबल पीजी, डबल ग्रॅज्युएट, आणि हा LLM लटक लटक के मॅट्रिक पास. मग ती जॉब करणार आणि त्याने पोरं सांभाळू नये. मला सांगा, तुम्हाला पटतंय का हे? पटतंय का तुम्हाला? हातवर घ्या बरं, पटतंय म्हणा. पटतंय का हे? तुम्हाला स्त्रियांच्या हातातलं गुलाम व्हायचंय का तरुणांनो? हा, त्यांच्या हातातलं गुलाम व्हायचंय नाही ना? मग स्त्रियांच्या हातातलं जर गुलाम व्हायचं नसतं तर आजच स्वतःचं अस्तित्व सिद्ध करा. नोकरी या शब्दाचा फार भरोसा ठेवू नका. 8 तास लोकांची गुलामगिरी करण्यापेक्षा, सुटाबुटातले कपडे घालून कडक इस्त्रीचे 8 तास लोकांची गुलामगिरी करण्यापेक्षा स्वतःचे मळलेले, फाटलेले, तुटलेले कपडे घालून स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू केलेला मला कधीही मान्य राहील. लाचारीच्या यशापेक्षा स्वाभिमानाचा पैश बसवण्याची तयारी ठेवा. तुकोबरे आम्हाला गाथ्यामध्ये प्रेरणा देतात. ओलीमुळे भीती खडकाचे अंग, अभ्यासाचे संग कार्य सिद्धी. लहरों से डर के नौका पार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आपल्याकडे मोठमोठ्या व्यक्तींची उदाहरणे आहेत. भगवान रामेश्वराच्या रखरखीत वाळवंटामध्ये शंख आणि शिकले विकणारा सामान्य नावाड्याचा मुलगा भारताच्या राष्ट्रपतीपदी आरूढ होऊ शकतो. हे APJ अब्दुल कलाम साहेबांनी सिद्ध करून दाखवलं. इयत्ता 10वीला जो इंग्रजी विषयात नापास होता, नापास होणाऱ्यांना कानूनच करून ऐका. इंग्रजी विषयात इयत्ता 10वीला जो नापास होतो त्याच व्यक्तीचा 10वीच्या इंग्रजी अभ्यासक्रमात पहिलाच धडा येऊ शकतो. हे सचिन तेंडुलकरने सिद्ध करून दाखवलं. फक्त प्रयत्नांची गरज आहे. प्रयत्न एवढे करा, खूप कष्ट करा. देव, देश, धर्म आणि नीतिमत्ता याचं भान ठेवा. दिवसभर एवढे कष्ट करा की रात्री सुखाने झोपता आलं पाहिजे. तारुण्यात एवढे चांगले जगा की म्हातारपण आनंदात गेलं पाहिजे. 8 महिने एवढे कष्ट करा, 4 महिने सुखाने बसून खाता आलं पाहिजे. या जीवनामध्ये एवढा परमार्थ करा गड्या. पुन्हा एकदा या छत्रपतींच्या आणि संतांच्या महाराष्ट्रात आम्हाला जन्म घेतला पाहिजे. ही भूमी सामान्य समजू नका. यह अमर भूमि है, समर भूमि है, वीरों की भूमि है, शूरों की भूमि है, राणा की भूमि है, शिवा की भूमि, लक्ष्मी की भूमि, पद्मिनी की भूमि है. यह सरदार की भूमि है, किरदार की भूमि, साधु की भूमि है, संतों की भूमि, हिंदू की भूमि, हिंदुस्तान की भूमि है. और हिंदुस्तान में रहना हो तो कुछ हिंदू की तो सुनना ही पड़ेगा. भारत माता की जय, वंदे मातरम, और जय जय श्री राम तो सबको कहना ही पड़ेगा. ही माती सामान्य नाही. कारण या मातीचा इतिहास लिहिलाय शाहिराच्या तापाने, घोड्यांच्या तापाने, सह्याद्रीच्या साक्षीने, हिमालयाच्या कृपेने, मा जगदंबेच्या अस्मितेने, ज्ञानोबा तुकोबरांच्या पुण्याईने, छत्रपती शिवरायांच्या मावळ्याच्या रक्ताच्या थेंबाने आणि तमाम वारकरी संप्रदायातील वारकऱ्याच्या प्रेरणेने हा भगवा फडकतोय. ही आमची मिरासदारी, हे वैभव आम्ही निर्माण केले. ही अशी भूमी आहे. सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देते. ज्या तरुणांच्या अथक परिश्रमाने हा सुंदर शिवजयंती महोत्सव या ठिकाणी संपन्न झाला, ते अंजनपूर कोपरा या ठिकाणचे सर्व तरुण बांधव असतील त्या तरुण बांधवांना या ठिकाणी मी धन्यवाद देते, ज्यांच्यामुळे येण्याचा योग प्राप्त झाला आणि जे अहोरात्र झटतात. महाराज, काही प्रेम आहे धर्मावरती. धर्मराज दादा नाव शोभून दिसतं. केवळ मी तोंडापुरतं म्हणणार नाही. आल्यानंतर त्यांनी सांगितलं, ताई माझं नाव येता कामा नये. प्रयत्न सगळ्यांचे आहेत, पण प्रयत्न आम्ही पाहतो. छत्रपतींवरती किती प्रेम आहे, वारकरी संप्रदायावरती किती प्रेम आहे. अरे हिंदू धर्मावरती प्रेम किती.
एखादी चुकीची पोस्ट जर फेसबुकला पाहिली तर धर्मनाथ दादा अजिबात गपचूप बसत नाही, पार त्याला तलवार घेऊन मागे सुद्धा लागतात. अरे एवढं धर्मावरती प्रेम, आज आम्हाला कोणी वाईट म्हणू नये, आम्ही कोणाच्या डोळ्यात येऊ नये म्हणून चुकीची पोस्ट असते तर लोक त्याला कमेंट सुद्धा देत नाहीत. पण जो व्यक्ती स्वतःच्या जीवावर उदार झाला, अरे नाही धर्मापुढे, देशापुढे आणि राजांच्या पुढे स्वतःच्या प्राणाची सुद्धा पर्वा करत नाही, मला वाटतं ते दादा आमच्यासाठी वंदनीयच आहेत. आणि विशेष सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा शिवजन्मोत्सव मौजे अंजनपूर कोपरा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.